नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गणेशोत्सवाचा सण सुरू झालाय आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पासाठी वेगवेगळा देखावा, वेगवेगळी आरास तयार करण्यात येते. आणि आज माझ्यासोबत जे पाहुणे आहेत, त्यांनी भगूर हे जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान आहे, तिथला सावरकर वाडा, त्याची प्रतिकृती त्यांनी बाप्पासाठी त्यांच्या घरी साकारली आहे. आणि मला या निमित्ताने नमूद करावंसं वाटतं, की मुंबईतलं जे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे, तर ते या सावरकर वाड्याची देखभाल करतं. त्यामुळे धनंजय अभ्यंकर यांचं सावरकर स्मारकामार्फत चालवल्या जाणाऱ्या हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत करताना मला विशेष आनंद होतोय. धनंजय सर, तुमचं स्वागत. सगळ्यात आधी मी हा प्रश्न विचारेन, की सावरकर वाड्याची प्रतिकृती आपण साकारावी, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? सावरकर वाड्यामध्ये माझं म्हणजे नेहमी जाणं असतं, जन्मस्थळी त्यांच्या भगूरला. तर त्यांचं जे योगदान आहे आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी, तर मला असं वाटतं की ते खूप मोठं आहे. तर येणाऱ्या पिढीला पण ह्याच्यातून काही जागृती व्हावी या उद्देशाने मी मनात असं माझं काही महिन्यांपूर्वी असं आलं की आपण जर ह्या वाड्याचाच जर देखावा केला तर खूप लोकांपर्यंत हा पोहोचेल आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे या निमित्ताने लोक बघायला मिळेल त्यांना जवळ थोडंसं असं. म्हणून मी विचार केला की आपण ह्यावेळेस हा देखावा उभा करू. हा देखावा साकारण्यासाठी घरातल्या सगळ्यांनी मदत केली. तुम्ही कामाची विभागणी कशी केली त्याविषयी सांगा? अच्छा. माझी पत्नी जी आहे मंजिरी अभ्यंकर, ती आणि मी असं आम्ही दोघांनी मिळून हा माझी नोकरी करून झाल्यानंतर दोघांनी मिळून आम्ही हे उभं केलंय हा देखावा. त्याच्यामध्ये दोघांचं योगदान आमचं आहे. हा देखावा पर्यावरण पूरक असावा यासाठी तुम्ही प्रयत्न केलाय. तर या देखाव्यासाठी कुठल्या गोष्टींचा वापर केलाय त्याविषयी सांगा? अच्छा. हा जो पर्यावरण पूरक हा देखावा होण्यासाठी आम्ही असं पूर्णपणे प्रयत्न केलाय की जेणेकरून त्याच्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट की जी आपल्या पर्यावरणाला त्याच्यापासून नुकसान होईल असं आम्ही कोणतीही गोष्ट वापरली नाही. याच्यामध्ये संपूर्णपणे पुठ्ठे आणि पेपर याच्या साह्याने हा संपूर्ण देखावा उभा केलाय. याच्या आधी जे जे गणेशोत्सव झाले, तर त्यावेळीही तुम्ही असे राष्ट्रभक्तीचा संदेश देणारे आणि पर्यावरणपूरक असे हे आरास साकारले का? तर त्याच्याविषयी सांगा. अच्छा. आम्ही शक्यतो असा आमचा प्रयत्न असतो की ह्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून जो त्याचा मूळ उद्देश आहे की समाजामध्ये त्याच्यातून जागृती निर्माण व्हावी ह्या उद्देशाला अनुसरूनच आमचे दरवर्षीचे जे देखावे असतात ते असतात. आणि त्यानुसार आम्ही 3 वर्षापूर्वी साधारण अमृत महोत्सवी वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षी सेल्युलर जेल आम्ही असंच बनवलं होतं. अंदमान सेल्युलर जेल की ज्याच्यामध्ये सावरकरांची मूर्ती सुद्धा आम्ही बनवली होती. आणि तेव्हा पण आमचा म्हणजे छान तो पण पर्यावरणपूरक असाच देखावा होता. हा देखावा बघितल्यानंतर अशी एखादी प्रतिक्रिया आली आहे का, जी तुमच्या लक्षात राहिली आहे? अच्छा. अशी खूप ह्या देखाव्यामुळे आम्हाला खूप म्हणजे लोकांनी ह्या देखाव्याला संपर्क केला. लोकांनी बघण्यासाठी लोकं आलीत आणि त्याच्यामध्ये विशेष करून लहान मुलं आली, की ज्यांचा जी नवीन पिढी आहे, तर त्याच्यातल्या एका छोट्या मुलीची अशी छान प्रतिक्रिया होती, की मी जेव्हा हा वाडा बघायला गेले होते, तेव्हा मी ह्या खिडकीत उभे होते आणि इथे माझा फोटो काढलाय असं. तर हे मला खूप छान वाटलं, की त्या मुलांचा असा वाडा लक्षात आहे, की जो त्यांनी बघितलाय, तर साधारण आम्ही तसा बनवलाय. हे तिच्या लक्षात आलं. मला छान वाटलं, की चला की म्हणजे आपण त्याच्या जवळ आलोय. सावरकर वाड्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही किती महिने अगोदर तिथे गेला होतात आणि कशी ती सगळी माहिती गोळा केली? अच्छा. असं स्मारकाला आमचं नित्य नेहमी जाणं असतं. तिथले जे व्यवस्थापक आहेत, भूषण दादा यांचं पण आम्हाला खूप सहकार्य असतं. आम्ही नेहमी तिथे जात असतो आणि तिथे जात असल्यामुळे आमचा नेहमी तसा डोळ्यामध्ये आमच्या बघण्यात असतो हा वाडा. तर जेव्हा आम्ही मात्र करण्याच्या दृष्टीने आम्ही 1-2 महिन्यापूर्वी गेलो आणि मग आम्हाला जे काही आम्हाला हवे होते जे बारकावे, ते आम्ही तिथे बघितले आणि जे तिथले व्यवस्थापक आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य करून त्याचे जे डिटेल्स होते ते आम्हाला दिल्यामुळे आम्ही साधारण ते साम्य साधू शकलो. आता गणेशोत्सवाचा सण सुरू आहे, तर त्यानिमित्ताने तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? लोकांना एकच संदेश आहे की हा खूप आनंदाचा आपला जो उत्सव आहे खूप आनंदाचा आहे. सर्वांनी तितक्याच आनंदाने हा सण साजरा करावा आणि अ, गणपतीचे भरभरून सर्वांना आशीर्वाद मिळो अशीच आमची प्रार्थना आहे सर्वांसाठी.
नक्कीच सर. आणि तुम्ही जो देखावा साकारलाय ते पाहून सावरकर वाड्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढेल आणि आपण सुद्धा राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा आणि पर्यावरणपूरक असा देखावा साकारावा असं अनेकांच्या मनात येईल याची मला खात्री आहे. तुम्ही नक्की आमच्याशी नक्की. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आभारी आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.